विधिमंडळाला मोठी परंपरा आहे। अनेक आमदारांनी आपल्या अभ्यासू भाषणांनी एक गौरवास्पद आणि अभिमानास्पद परंपरा निर्माण केली आहे। सभागृहात वादावादीचे प्रसंग घडतात। सभागृहाच्या कामकाजाचा तो एक प्रकार आहे। सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर मनमानी केली तर विरोधक घोषणाबाजी करतात, वेलमध्ये उतरतात, कागद आणि फलक फडकावतात, अपवादात्मक प्रसंगात राजदंड देखील पळवतात आणि त्यानंतर पीठासीन अधिकारी संसदीय कामकाज मंत्र्यांशी विचारविनिमय करून संसदीय सदस्यांना शिक्षा ठोठावतात। 2009 साली मनसेच्या आमदारांनी हिंदीत शपथ घेणाऱ्या आमदार अबू आझमी यांना सभागृहात मारहाण केली होती। त्यानंतर ते निलंबित झाले होते, पण विरोधी पक्ष नेत्यानेच समोरच्या बाकावरील सदस्यांच्या आई बहिणीचा उद्गार करून शिवीगाळ करण्याचे आक्रीत महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं। ते काल घडलंय। महाराष्ट्राच्या इतिहासातला हा पहिलाच प्रसंग असावा। विधान परिषद सभागृहात उबाटा गटाचे अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत। सभागृहात नीलम गोरे पीठासीन अधिकारी असताना अंबादास दानवे आपलं म्हणणं मांडत होते। तेवढ्यात सत्ताधारी बाकावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांचा निषेध करण्यास सुरुवात केली। लाड यांचे हातवारे पाहून अंबादास दानवे चिडले। माझ्याकडे बोट दाखवायचं नाही असं ते सांगत लाड यांच्या दिशेने धावून गेले। या दरम्यान त्यांनी काही अपशब्द उच्चारल्याचं दिसून आलं आहे। नीलम गोरे यांनी हस्तक्षेप करून दोघांना थांबवलं आणि त्यानंतर कामकाज तहकूब केलं। हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। सभागृहात केलेल्या कृत्याचे अंबादास दानवे यांनी ठाम शब्दात समर्थन केलंय। प्रसाद लाड यांच्यासारख्या बाडग्यांनी मला हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात त्यांनी लाड यांच्यावर टीका केली आहे। माझ्याकडे बोट दाखवलं तर ते मोडून ठेवण्याची ताकद माझ्याकडे आहे। मी शिवसैनिक आहे, लाडात वाढलेलो नाही असं अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। दरम्यान अंबादास दानवे यांनी सभागृहात केलेल्या या कृत्याचे पडसाद सभागृहाबाहेर चांगलेच उमटले। सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी दानवे यांच्या कृत्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला। सभागृहात सोमवारी घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर धरणं धरलं। सभागृहात आपल्या आईच्या नावाचा अवमान करणाऱ्या वृत्तीचा त्यांनी निषेध केला। ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्या विरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असून दानवेंनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यायला हवा, त्यांचं निलंबन झालं पाहिजे, तसेच त्यांनी सभागृहाची माफी मागावी। अंबादास दानवे यांचं राहुल गांधींच्या विधानाला समर्थन आहे का? विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने अशी अर्वाच्य भाषा वापरणं कितपत योग्य आहे, असा सवाल लाड यांनी केलाय। नकली शिवसेनेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांनी आई बहिणीवरून केलेली शिवीगाळ राज्याच्या आतापर्यंतच्या विधिमंडळाच्या इतिहासातील निंदनीय बाब आहे। त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध त्यांनी सभागृहाचीच नव्हे तर राज्यातील नागरिकांचीही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। महाराष्ट्राचा बंगाल करायचा त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या।